श्री स्वामी समर्थ. चिमणीबाई आणि कावळेदादा यांची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण या गोष्टीवरचे काही खोलवर विचार आज वाचण्यात आले की ज्यावेळी आपण आपल्या विश्वात रममाण असतो, चार भिंतीमध्ये, चार लोकांमध्ये, आपल्या करिअरमध्ये, आपल्या महत्वाकांक्षेमध्ये, त्यावेळी आपली काही जवळची माणसे आपल्या दारावर टकटक करीत असतात. आपण इतकं व्यस्त असतो, इतकं गुंतलेलं असतो ना, की त्या टकटकीकडे आपलं लक्ष जात नाही. कालांतराने ही टकटक बंद होते. आपल्या दारावर टकटक करणारी ही आपली जिव्हाळ्याची माणसं दुखावल्या जातात आणि मग दुरावतात. ही जिव्हाळ्याची माणसं म्हणजे आपले आई वडील, आपले बहीण भाऊ, आपले मित्रमैत्रिणी, सगळीच. मग काय, तीही आपला मार्ग शोधतात. आपल्या आपल्या विश्वामध्ये तीही रममाण होतात आणि आपल्या वाट्याला येतो एकांत, भकास असं वातावरण. आपल्याला जेव्हा आपल्या गोष्टींमधनं सवड मिळते ना, त्यावेळी आपण जाग होतो आणि मग शोधायला लागतो आपली माणसं, जिव्हाळ्याची माणसं. पण आता ती उरलेली नसतात, कारण आपल्या दरवाज्यावर टकटक करून ती थकलेली असतात. त्यांचं एक वेगळं विश्व त्यांनी निर्माण केलेलं असतं. मग आपल्याला जाणीव होते, अरे आजूबाजूला कोणी उरलेलं नाही. आता सुरू होतो आपला प्रवास त्यांच्या दारावर टकटक करण्याचा. पण वेळ निघून गेलेली असते. आपल्यासाठी आता त्यांची दार उघडे नसतं. म्हणूनच ज्यावेळी कोणीतरी साथ घालतंय, कोणीतरी दारावर टकटक करतंय, ती ऐका. जिव्हाळ्याच्या माणसांना साथ द्या, कारण ती निघून गेली ना, मग आयुष्याला अर्थ नाही. संपत्ती असेल, पैसा असेल, करिअर असेल, सगळं असेल, पण जिव्हाळ्याची माणसं नसेल. म्हणूनच योग्य वेळी दारावरच्या टकटकीकडे लक्ष द्या आणि हो, प्रेमाला प्रेम द्या. जमेल ना?